डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये पाने फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती। सोबतच संस्थेचे CEO सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पौळ हेही यात सहभागी होते। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी यांचा फार्मर कपसाठीच्या शेतशाळा सुरू करण्यात व त्याला सुंदर स्वरूप देण्यात मोलाचा वाटा राहिला आहे। या शिवार फेरीत त्यांनी पशुसंवर्धन, फूल व फळ शेती, कलमाची प्रक्रिया, गांडूळ व इतर सेंद्रिय खते, धान प्रक्रिया व्यवसाय, मिलेट्स या सर्व विभागाची माहिती आमिर खान यांना दिली। इथे उभारलेले 1 हेक्टर क्षेत्रावरतीचे लाखो रुपयांचा नफा मिळवून देणारे एकात्मिक शेती पद्धतीचे भन्नाट मॉडेल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले। विद्यापीठाने केलेल्या नवनवीन प्रयोग, शेती व तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाप पाहून सर्वजण एकदम थक्क झाले होते। त्यानंतर पार पडलेल्या चर्चासत्रामध्ये विधानसभेचे सदस्य अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, संचालक संशोधन डॉक्टर विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर धनराज उंदीरवाडे, अधिष्ठा कृषी डॉक्टर श्यामसुंदर माने, अधिष्ठा कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काळवंडे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, कुलसचिव सुधीर राठोड, विद्यापीठ अभियंता सतीश देशमुख, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती। संपूर्ण कार्यक्रमाला फार्मर कपच्या 140हून अधिक शेतकरी गटांनी उपस्थिती दर्शवली होती व संपूर्ण विद्यापीठ परिसर अभ्यासला। कृषी क्षेत्रातील ज्ञानार्जनासाठी अशा भेटी या शेतकऱ्यांसाठी खूप स्तुत्य आहेत। ब्युरो रिपोर्ट PK न्यूज अकोला।